महाशिवरात्रीचा उत्सव अगदी 2 दिवसांवरती आलेला असताना 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जय्यत तयारी केली जाते। महाशिवरात्रीनिमित्त पुढील 3 दिवस विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। रविवारी महाशिवरात्री निमित्तानं मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार आहे। शिवरात्री दिवशी होणारी गर्दी विचारात घेता व्हीआयपी दर्शन हे बंद ठेवण्यात येणार आहे। दरम्यान महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवरती मंदिर परिसरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। जळगावच्या एरंडोल तालुक्यातील कासोदा गावामध्ये महाशिवरात्री निमित्तानं महादेव मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। तीर्थक्षेत्र महादेव मंदिर आणि महेश मंदिर या दोन्ही जागृत देवस्थानांवरती कळसापासून प्रवेशद्वारापर्यंत रंगीबिरंगी लाईट्सची सजावट करण्यात आलेली आहे। तर महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवरती करण्यात आलेली ही देखणी रोषणाई ग्रामस्थांसह भाविकांचं लक्ष वेधून घेते। हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी आणि महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होती। कोल्हापूर जिल्ह्यातल्या वडक शिवाले इथं जागतिक रेडिओ दिनाच्या निमित्तानं जुन्या पण चालू असलेल्या रेडिओचं प्रदर्शन भरवण्यात आलंय। वकड शिवाले गावातील शरद पाटील यांनी हे रेडिओचा संग्रह केलाय। तर या प्रदर्शनामध्ये 20 ते 25 प्रकारचे रेडिओ ठेवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये 1950 पासूनच्या रेडिओचा समावेश आहे। रेडिओ दिनाच्या निमित्तानं ग्रामीण भागामध्ये भरलेलं हे अनोखं प्रदर्शन सध्या वडक शिवाले आणि परिसरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे। वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरामध्ये व्हॅलेंटाईन डे निमित्त प्रेमपत्राचं अनोखं प्रदर्शन भरवण्यात आलं। पूर्वीच्या काळातील हाताने लिहिलेलं प्रेमपत्र जपण्याचा अनुभव नागरिकांना देण्यासाठी कामरा गावचे शिक्षक गोपाल खाडके यांनी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे। 2 दिवसांपूर्वी प्रेमपत्र हे नात्यातील आपुलकी टिकवण्याचं माध्यम होतं, मात्र आजच्या डिजिटल युगामध्ये हे प्रेम कुठेतरी दुर्मिळ झालेलं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे जुन्या आठवणी ताज्या करत नागरिकांना प्रेमपत्राचा अर्थ आणि भावनांचा अनुभव या प्रदर्शनाच्या माध्यमातून घेता येतोय। प्रेमपत्राच्या दुनियेत या माझ्या अतरंगी प्रेमपत्र संग्रहामध्ये मी विविध प्रकारची प्रेमपत्र संग्रहित केलेली आहे। अंकुर साहित्य संमेलनामध्ये सगळ्यात पहिले संधी मिळाली। अंकुर साहित्य संमेलन रिद्धपूरला संपन्न झालं आणि या संमेलनामध्ये ही प्रदर्शनी लावली होती। प्रेक्षकांचा अफाट असा प्रतिसाद या प्रदर्शनीला लाभला। पंढरपूरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रणिता भालके यांनी झाडू हातात घेऊन शहरातील स्वच्छता अभियानाची सुरुवात केली। पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी स्वच्छ आणि सुंदर पंढरपूर घडवण्याचा प्रयत्न हा सुरू केला। या मोहिमेचा एक भाग म्हणून नगरपालिकेचे कर्मचारी आणि शाळकरी मुलांसह संतपेठ, पद्मावती उद्यान त्याबरोबरच शहरातील इतर भागांची स्वच्छता करण्यात आली। या कार्यक्रमामध्ये नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे आणि अन्य अधिकारी देखील उपस्थित होते। नगरपालिकेचे सर्व कर्मचारी, पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका तसेच विविध बचत गटाच्या महिला, विविध शाळांचे विद्यार्थी आणि इतर सर्व स्वइच्छेने आलेले आमचे पंढरपूर शहरातील नागरिक या सर्वांना सोबत घेऊन आम्ही पद्मावती उद्यान, स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि आपली विवेकवर्धिनी शाळा या परिसरातील स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी लिहिलेल्या एका लेखानं राज्याच्या राजकारणामध्ये नवं वळण आलंय। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर नेतृत्व हे अजितदादांकडे देणार होतं, असं शशिकांत शिंदेंनी राष्ट्रवादीच्या मुखपत्रातील एका लेखामध्ये लिहिलं आहे। तर दादांचं स्वप्न अपूर्ण राहिलं, ते पूर्ण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे। विलिनीकरणानंतर राष्ट्रवादी अजून मजबूत होईल आणि विलिनीकरण करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली असेल, असं शशिकांत शिंदे यांनी लिहिलेलं आहे। शशिकांत शिंदेंनी राष्ट्रवादीच्या मुखपत्रामध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत लेख लिहून भूमिका मांडली। त्याची सर्वत्र चर्चा सुरू झाल्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी शशिकांत शिंदे यांनी लिहिलेल्या लेखाची प्रत मागवलेली आहे आणि त्यानंतर तटकरेंनी शशिकांत शिंदेंच्या लेखावरती आपली भूमिका मांडली। शुक्रवारी पुण्यामध्ये दिवसभर विविध बैठका घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावरती आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा बारामतीमध्ये पहिला जनता दरबार असणार आहे। बारामती इथल्या सहयोग सोसायटीमध्ये सकाळी 9 वाजता त्या जनता दरबार घेणार आहेत। तर या जनता दरबारामध्ये स्थानिक नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावरती तात्काळ निर्णय घेण्याचा प्रयत्न आज केला जाणार आहे।
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत्या 2 आठवड्यांमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया ही पार पडणार आहे. राज्याच्या अधिवेशन काळामध्येच सुनेत्रा पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व प्रमुख नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाला होकार दिल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते. तर सध्या पक्षाची प्राथमिकता ही केवळ राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड पूर्ण करण्यावरच असल्याचं देखील सूत्रांनी स्पष्ट केलंय. सुनेत्रा पवार आमच्या नेत्या आहेत, त्यांना राष्ट्रवादी पक्षाचा निर्णय घेण्याचे सर्व अधिकार दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिली आहे. तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय हा सुनेत्रा पवार घेणार असल्याचं देखील सूरज चव्हाण म्हणालेत. मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरांची निवड झाल्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या नेमक्या कोणाकडे असणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होणार याविषयी भाजपच्या 3 ज्येष्ठ नगरसेवकांच्या नावांची चर्चा सुरू आहे आणि त्यासाठी भाजपच्या प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर आणि हरीश बांदिवडेकर या ज्येष्ठ नगरसेवकांची नावंही चर्चेत आहेत. तर तिघांपैकी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची माळ ही कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष आहे. आमदार अमोल मिटकर यांनी व्हॅलेंटाईन डे निमित्त लिहिलेलं दिवंगत अजितदादांना भावनिक पत्र. या पत्रामध्ये अजित पवार जाण्याचं दुःख हे न पचवण्यासारखं असल्याची भावना आमदार मिटकर यांनी व्यक्त केली आहे. तर तुम्ही दिवंगत झालात या शब्दावरती विश्वास नसल्याचं मिटकर यांनी सांगितलंय. धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी धाराशिवमध्ये दोन्ही शिवसेना या एकत्र येण्याच्या तयारीमध्ये आहेत. जिल्हा परिषदेमध्ये तानाजी सावंत यांना सत्ता स्थापनेसाठी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस बाहेरून पाठिंबा देण्याच्या तयारीमध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र सत्तेचं समीकरण जुळवताना तानाजी सावंत यांच्यासमोर पक्षांतर्गत गटबाजीचं आव्हान असून शिवसेनेतील एक गट भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सत्ता स्थापनेसाठी नाट्यमय घडामोडी या पाहायला मिळत आहेत. मालेगाव महानगरपालिकेतील समाजवादी पक्षाच्या नवनिर्वाचित उपमहापौरांनी आपल्या दालनामध्ये टिपू सुलतानाचा फोटो लावल्याचं समोर आलंय. या फोटोमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. तर शान ए हिंद निहाल अहमद या मालेगावच्या उपमहापौर आहेत. त्यांनी आपल्या दालनामध्ये टिपू सुलतानाचा फोटो लावल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना या आक्रमक झाल्यात. हा फोटो तात्काळ काढण्यात यावा अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. फोटो न काढल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय. तर दुसरीकडे निहाल अहमद यांनी मात्र फोटो लावण्याचं समर्थन केलंय. दरम्यान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थाननं देखील या प्रकरणी आंदोलनाचा इशारा दिलाय. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आपल्या पदाचा भार स्वीकारल्यानंतर अनधिकृत बांगलादेशी रहिवाशांविरोधामध्ये मोहीम हाती घेतली आहे. रितू तावडेंनी कामकाजाच्या पहिल्याच दिवशी अनधिकृत बांगलादेशी रहिवाशांविरोधामध्ये रणशिंग फुंकलंय. मुंबई महापालिका मुख्यालयामध्ये याच विषयावरती बैठक झाली. मुंबईमध्ये गेल्या 4.5 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरती बोगस जन्म प्रमाणपत्र वाटल्याचा आरोप महापौर रितू तावडेंनी केला आणि त्यानंतर मुंबईमध्ये अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींविरोधामध्ये महापौरांनी कारवाईचे आदेश दिले. दरम्यान मुंबईतील नागरी प्रश्न प्रलंबित असताना महापौरांनी बांगलादेशांच्या मुद्द्यावरती भूमिका मांडण्यावरती आदित्य ठाकरेंनी मात्र आक्षेप घेतलाय. मुंबईच्या मालाड भागामधून 4 बांगलादेशी रहिवाशांना अटक करण्यात आली आहे. हे 4ही बांगलादेशी नागरिक भारतामध्ये अवैधरित्या दाखल झाले होते. मुंबईमध्ये कामाच्या शोधात ते 4घंही मालाड पठाणवाडीमध्ये आलेले होते. तर या बांगलादेशी नागरिकांना पुन्हा त्यांच्या देशामध्ये पाठवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरांसाठी लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन गर्दीमुळे प्रवाशांच्या जीवावरती बेतत असल्याच्या घटना या समोर येत आहेत आणि आज पार्श्वभूमीवरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी स्टेशन मास्तरांची भेट घेतली. ठाण्यामध्ये प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता परीक्षा काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी लोकलचा वेगळा डबा असावा, त्याबरोबरच गर्दीचं योग्य नियोजन करण्यासाठी स्टेशन मास्तरांना निवेदन हे देण्यात आलं. भिवंडीच्या महापौर पदाच्या निवडणुकीला अखेर महिन्याभरानं मुहूर्त मिळालाय. येत्या 20 फेब्रुवारीला भिवंडीच्या महापौर पदाची निवडणूक होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिली आणि त्यामुळे भिवंडीच्या महापौर पदासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच आणि नगरसेवकांची जुळवाजुळव ही सुरू झाली आहे. त्यातून घोडेबाजार होण्याची भीती देखील व्यक्त होतीये. भिवंडीच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी 16 फेब्रुवारीला दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करता येईल आणि त्यानंतर 4 दिवसांनी म्हणजे 20 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता विलासराव देशमुख सभागृहामध्ये मतदान होणार आहे.
भिवंडी महापालिकेमध्ये 90 नगरसेवक असून बहुमतासाठी 46 नगरसेवकांची आवश्यकता आहे। काँग्रेसचे 30, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आणि समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक आहेत। भाजपकडे 22, शिवसेनेकडे 12, कोणार्क विकास आघाडीकडे 4, भिवंडी विकास आघाडीकडे 3 आणि 1 अपक्ष नगरसेवक असं पक्षीय बलाबल सध्या आहे। मीरा भाईंदरच्या महापौर आणि उपमहापौरांची निवड होताच शहरामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांविरोधामध्ये महापालिकेनं मोठी कारवाई सुरू केली। दीपक रुग्णालय परिसरामध्ये काल रात्री उशिरा कारवाईसाठी गेलेल्या अतिक्रमण विभागाच्या पथकावरती फेरीवाल्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी फेरीवाल्यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि होमगार्ड्सना सुद्धा सुनावलेला नाही, जुमानलं नाही, तर फेरीवाले त्यांच्या अंगावरती धावून गेले आणि त्यामुळे परिसरामध्ये काही काळ तणाव निर्माण झालेला होता। भंडारा जिल्ह्यातील नागपूर नाका परिसरामध्ये राष्ट्रीय महामार्गावरती तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या एका कार चालकानं एसटी बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केलेला असता बसचं नियंत्रण सुटून 4 चाकीला धडक बसली आणि त्यानंतर संतप्त वाहनधारकानं बस अडवून चालकाला शिवीगाळ करत मारहाणीची धमकी दिली। तर या प्रकरणामुळे वाहतूक काही काळ ठप्प झालेली होती। त्यानंतर बस चालकानं बस ही थेट पोलीस ठाण्यामध्ये नेऊन तक्रार दाखल केली। रायगडमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी हालचालींना वेग आलाय। शिवसेनेची गटनोंदणी झालेली असून मानसी दळवींची गटप्रमुखपदी एकमतानं निवड करण्यात आली आहे। तर मानसी दळवी या आमदार महेंद्र दळवींच्या पत्नी असून गटनेते पदाची निवड ही आमदार महेंद्र दळवी आणि युवा कोअर कमिटीचे सदस्य विकास गोगावलेंच्या उपस्थितीमध्ये पार पडली। दरम्यान रायगड जिल्हा परिषदेच्या 59 जागांपैकी शिवसेनेचे सर्वाधिक 21 सदस्य निवडून आलेले आहेत, तर राष्ट्रवादीचे 16, भाजपचे 15, ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 आणि काँग्रेसचे 2 सदस्य निवडून आलेत। त्यामुळे शिवसेना सत्ता स्थापनेसाठी कोणासोबत युती करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सोलापुरातील शासकीय सिव्हिल रुग्णालयामध्ये गेल्या 7 महिन्यांपासून MRI मशीन हे बंद असल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होते। मेंदू मणक्यांचे आजार आणि अपघातग्रस्त रुग्णांसाठी आवश्यक असलेली ही तपासणी आता खासगी रुग्णालयांमध्ये करावी लागत असून हजारो रुपयांचा खर्च हा रुग्णांना करावा लागतोय। 11 वर्षांच्या वापरानंतर जुन्या मशीनची वैधता संपल्यामुळे ती बंद करण्यात आलेली आहे, तर नव्या MRI मशीनसाठी ऑर्डर मिळाली असली तरी बसवण्याची प्रक्रिया ही रखडलेली आहे। त्यामुळे शासन अजून कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहे असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळमध्ये अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सुमारे 1700 विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या या शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नसून केवळ 3 नळ उपलब्ध आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना नाल्यातील दूषित पाणी पिण्याची वेळ येत असल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलेला आहे। तर शाळेच्या हॉस्टेलमध्ये सोलर वॉटर हीटर देखील बंद पडल्यामुळे विद्यार्थ्यांना थंडीमध्ये गार पाण्यानं अंघोळ करावी लागते आणि त्यामुळे कोट्यावधी खर्चून देखील विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळत नसल्यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होतोय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जैतापूर शहरातील विद्यार्थ्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली सामूहिक कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। राज्य सरकारनं या घटनेची गंभीर दखल घेतलेली असून शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी संबंधित शिक्षक, संस्थाचालक आणि शिक्षकांवरती कठोर कारवाई करण्याचे निर्देश हे दिलेले आहेत। परीक्षेनंतर विभागीय समितीद्वारे सखोल चौकशी केली जाणार असून दोषी आढळल्यास संबंधित मंडळ आणि परीक्षा केंद्र हे रद्द करण्याची कारवाई होईल। तर या घटनेमुळे शिक्षण व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवरती कठोर पावलं उचलली जाणार आहेत। मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेतील सिटी इंटरनॅशनल शाळा ही बंद करण्यात येणार आहे। जवळपास 600 विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळा प्रशासनानं याबाबत नोटीस पाठवली आहे। अचानक शाळा बंद होत असल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। गेल्या 25 वर्षांपासून ही शाळा सुरू आहे। मालकाकडून शाळेच्या जागेच्या भाड्यामध्ये वाढ करण्यात आली आहे, तर हे भाडं परवडत नसल्याचं शाळा प्रशासनाचं म्हणणं आहे। दरम्यान सिटी इंटरनॅशनल स्कूल हे बंद करण्याच्या निर्णयाबाबत मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं तर तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेनं दिलेला आहे। भाडेवाढ झाले असल्यामुळे शाळेच्या व्यवस्थापनाने ही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान होणार आहे त्या दृष्टीने आम्ही आज भेट घेतली आणि त्यांना समज दिली की ह्या पुढे 1 वर्ष ही शाळा सुरू राहिली पाहिजे। जोपर्यंत विद्यार्थ्यांचं नीट दुसऱ्या शाळेमध्ये ॲडमिशन होत नाही तोपर्यंत ही शाळा सुरू राहिली पाहिजे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलनाचा मार्ग स्वीकारेल, उग्र आंदोलन होईल।
मुंबईमध्ये मार्च 2021 मध्ये 180 डॉक्टरांची कंत्राटी पद्धतीनं मुंबईतील 6 रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आली होती. या डॉक्टरांना तेव्हा ज्या मानधनावरती भरती करून घेण्यात आलेलं होतं त्याच मानधनामध्ये आताही काम करावं लागतंय. त्यातच त्यांना विद्यार्थ्यांना शिकवावं देखील लागतं. पण शिक्षक म्हणून कोणतंही प्रमाणपत्र त्यांना दिलं जात नाही आणि त्यामुळे डॉक्टरांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आज डॉक्टर राजेश मोरे, जेनिफर देसाई आणि तुषार वळवी यांनी पालिका अधिकारी शरद उघडे यांच्यासमोर कंत्राटी डॉक्टरांच्या मागण्या मांडल्या, तर ही बैठक सकारात्मक झाल्याची माहिती मिळते. आमची स्टुडंट्सची डिग्री पोस्ट ग्रॅज्युएट इज अ दिल्ली बोर्ड एक्झाम आणि दे आर रेकग्नाइज्ड ॲज पोस्ट ग्रॅज्युएट सर्जन्स. पण आम्ही त्यांचे टीचर असून आमची डिग्री आणि आम्हाला काही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळत नाही. वी आर जस्ट ट्रीटेड लाईक प्रायव्हेट कन्सल्टंट. तसंच आमची पदवी आहे. तुमची आता मागणी काय असणार आहे? की आम्हाला जर परमनंट बेसिसवर दिलं आहे, जर त्यांनी कॉन्ट्रॅक्टमधून चेंज करून परमनंट बेसिसवर आम्हाला दिलं तर मग आम्हाला ही सगळी फॅसिलिटीज आम्हाला तशीच मिळणार जशी बाकी सगळ्याकडे मेडिकल टीचर्स आहेत. गेल्या 5 वर्षात आम्हाला एकाच पगारावर त्यांनी ठेवलं आहे. त्या पगारात काही वाढ नाही. आम्हाला कंत्राटी पद्धतीने म्हणजे दर 6 महिन्याला आम्हाला 1 दिवसाचा ब्रेक दिला जातो आणि आमच्या अंडर जे स्टुडंट येतात त्या स्टुडंटचं त्यामुळे नुकसान होऊ शकतं किंवा तिकडे आम्ही जे इतकं पेशंट वगैरे बघणं आणि पेशंटची ऑपरेशन्स करणं हे आम्ही सुरू केलं आहे. सगळ्या डॉक्टरांच्या वतीने मी हे सांगायचं हे करतो आहे की आम्हाला त्यांनी परमनंट करून आम्हाला सगळे ते लाभ द्यावेत, कारण ज्या योगे आम्ही रुग्णसेवा आणि मुलांना शिकवणं हे दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे करू शकू. नागपूर महापालिकेला केंद्र सरकारच्या PM ई-बस योजनेमधून 50 ई-बसेस प्राप्त झालेल्या आहेत. या बसेसचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. कोराडी आगारामध्ये दुपारी 12:30 वाजता समारंभ होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर हे उपस्थित राहणार आहेत. 1.5 महिन्यांपासून सज्ज असलेल्या या बसेस लोकार्पणानंतर शहरातील 11 मार्गांवरती धावतील. पहिल्या टप्प्यामध्ये 50 तर पुढे एकूण 150 बसेस मिळणार असून यामुळे कार्बन उत्सर्जनामध्ये घट होऊन स्वच्छ आणि हरित नागपूरच्या मोहिमेला गती मिळणार आहे. मुंबईतील वांद्रे न्यायालयामध्ये 2008 मध्ये राज ठाकरेंच्या अटकेवेळी झालेल्या आंदोलनाप्रकरणी आज सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाच्या तारखांना गैरहजर राहिलेल्या आणि वॉरंट बजावलेल्या काही आरोपींनी हजर राहून वॉरंट रद्द करून घेतलं. सुनावणीला सर्व एकूण 90 आरोपींना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले होते. तर त्यावेळी मनसेचे प्रवक्ते अखिल चित्रे आणि सध्या भाजपमध्ये असलेले हाजी अराफत शेख हजर होते. रेल्वे भरती परीक्षेदरम्यान आंदोलनानंतर अटक झाल्यानंतर मनसैनिकांनी केलेल्या आंदोलनाप्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यामध्ये एकूण 90 जणांवरती गुन्हा दाखल झालेला होता. दरम्यान या प्रकरणी पुढील सुनावणी ही आता 2 एप्रिलला होणार आहे. गडचिरोलीच्या अहेरी गावामध्ये काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालकर यांच्या मालकीची अवैध इमारत ही नगरपालिकेनं भुईसपाट केली आहे. इमारत पाडण्यासाठी नगरपंचायतीला सुमारे 50 लाख रुपयांचा खर्च आला आणि नियमानुसार या खर्चाच्या 10 पट म्हणजे जवळपास 5 कोटी रुपये हे संबंधित मालकाकडून वसूल केले जातील. नोटीस मिळाल्यानंतर 7 दिवसांमध्ये रक्कम भरणं हे बंधनकारक असून मुदत संपल्यानंतर दररोज 18% प्रमाणे चक्रवाढ व्याज आकारलं जाणार असल्याची माहिती ही नगरपंचायतीनं दिली आहे. पालघरच्या बोईसर पूर्वेतील दांडीपाडा आणि लोखंडीपाडा परिसरामध्ये अनधिकृत बांधकामांवरती महसूल विभागानं मोठी कारवाई केली आहे. तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटाव मोहीम ही राबवण्यात आली. कारवाई दरम्यान काही व्यक्तींनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतलं. तर प्रशासनाने अनधिकृत बांधकामांविरोधामध्ये कठोर भूमिका घेतलेली असून भविष्यामध्ये या पद्धतीची कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवनाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं. पंतप्रधानांच्या कार्यालयाचं नाव हे आतापासून सेवा तीर्थ असेल. या कार्यालयामध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि कॅबिनेट सचिवालयाचा समावेश आहे. तर कर्तव्य भवन 1 आणि 2 मध्ये कायदा, संरक्षण, वित्त, आरोग्य, कृषी आणि इतर महत्त्वाच्या खात्यांची कार्यालय आहेत. सेंट्रल विस्टा प्रकल्पाअंतर्गत या नव्या कार्यालयाची उभारणीही करण्यात आली आहे. साऊथ ब्लॉकऐवजी आता सेवा तीर्थमधून पंतप्रधान कार्यालयाचा कारभार चालवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील आठवड्यामध्ये मुंबई दौऱ्यावरती येणार आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मुंबई भेटीच्या पार्श्वभूमीवरती हा दौरा होतो आहे.
17 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये दाखल होणार असून इंडो फ्रेंच सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील ते उपस्थित राहणार आहेत. त्याबरोबरच लोकभवनाला भेट देऊन एका विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील ते हजेरी लावणार असल्याची माहिती मिळते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.